आपण पाहतोय सध्या अजित पवारांचं पार्थिव रुग्णालयातून काटेवाडीमध्ये जात आहे। काटेवाडीमध्ये त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारही आहेत। तिथे अंत्यदर्शनासाठी अजित पवारांचं पार्थिव हे ठेवलं जाईल आणि त्यानंतर 9 वाजता अजित पवारांचं पार्थिव हे विद्याप्रतिष्ठानच्या दिशेने जाईल। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा बारामतीमध्ये येत आहेत। भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन सुद्धा बारामतीमध्ये येत आहेत। काल अतिशय वेदनादायी संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणारी बातमी घडली, ती म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं। बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान सकाळी 8:45च्या सुमारास हा अपघात झाला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली। हे आपण लाईव्ह दृश्य पाहतोय। अजित पवारांचं पार्थिव हे रुग्णालयामध्ये निघून काटेवाडीच्या दिशेनं निघालेलं आहे। तिथे अंत्यदर्शनासाठी काही काळ ठेवण्यात येईल, त्यानंतर ते पार्थिव विद्याप्रतिष्ठानकडे नेण्यात येईल। तिथेच त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। पोलिसांचा मोठा फौजफाटा इकडे तैनात करण्यात आलेला आहे। सोबतच कार्यकर्ते, पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच्या सर्व आमदार, खासदार आणि नेते मंडळी हे सर्वच्या सर्व जण बारामतीमध्ये आलेले आहेत। अजित पवारांचं पार्थिव थोड्याच वेळात काटेवाडीमध्ये पोहोचतंय। आपण दृश्य पाहतोय काटेवाडीमधली। बारामतीच्या आजूबाजूची आसपासची जी गावं आहेत, या गावांमधून सर्वच्या सर्व नागरिक अजितदादांना मानणारा हा वर्ग, मग त्यामध्ये अजित पवारांच्या हयातीमध्ये अनेकांनी त्यांच्यावरती टीका केलेली असेल, ती सुद्धा लोक ज्यांना अजित पवार गेल्याची बातमी समजते आणि त्यानंतर सर्वच्या सर्वजण हे बारामतीमध्ये येऊ लागलेले आहेत। बारामतीमध्ये गर्दी झालेली आहे। कार्यकर्ते सर्वच्या सर्व हे बारामतीमध्ये आलेले आहेत। हा पोरका झालेला आहे दादांच्या निधनामुळे। आमच्याकडे शब्दच नाहीत बोलण्यासाठी। तुम्ही काय सांगाल की जेव्हा अजित पवार सारखा खमका नेता, सगळ्यांचं ऐकून घेणारा नेता, सगळ्यांना सामावून घेणारा नेता अशा प्रकारे तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत, काय सांगाल? मन एकदम उद्ध्वस्त झाले होणे आणि आसुन्न वाटलं काल दिवसभर। आज पण सकाळपासून आम्ही पहाटे 6 वाजता इथं आलेलो आहे। अतिशय शेतकरी कुटुंबातला हा नेता, आम्हाला कधी पोकळी जी शेतकऱ्यांमध्ये झालेली ती भरून निघणार नाही। त्याच्यासाठी पांडुरंगाने दादांच्या आपल्या विलीन करून घ्यावा आणि परमेश्वराने महाराष्ट्राला परत उभा राहण्यासाठी आणि तरुणांना अशी ताकद देऊन पुन्हा दादा जन्माला यावा अशी मी परमेश्वराने प्रार्थना करतो। दादा विना बारामती विचार करू शकता? हे शक्य नाही। दादा विना बारामती साहेबांचंही उपकार फेडूच शकत नाही कोणी। पण दादा जे आज आधुनिक जगात आपण जात होतो, ह्या टेक्नॉलॉजीला दादांनी शेतकऱ्यांना भरपूर जोडण्याचा प्रयत्न केला आणि दादांमुळे आम्ही शेतकरी आज स्वाभिमानाने जगतोय। दादा विना हे शक्य नाही। उद्योगधंदा, शेती यांना नेहमीच प्रोत्साहन देणारे दादा, घरी घरी विषय निघायचं, काय सांगायचं तुम्ही तुमच्या मुलांना? ज्यावेळेस आम्ही कधी बी चॅनल पुढं, TV पुढं बसतो, जगाची जी बातमी ते दादा पहिल्यांदा ही महाराष्ट्रात आणि त्यातून बारामतीला हे पहिल्यांदा दादा राबवायचे आणि शेतकऱ्यांना उल्हास मिळायचा। सहकारी क्षेत्र असो, सहकारी बँका असो, सहकारी क्षेत्र असो, ग्रामीण भागातला अगदी सरपंचापासून ग्रामपंचायत सदस्यापासून दादांचा एकदम बारकावा असायचा। कुठलं काम केलं तरी दादा नेहमी बारकाव्यातून बघायचे। दादांचा हा पायाभूत घटक भक्कम होता आणि दादा विना हे पोरकं झालेलं महाराष्ट्र ची पोकळी भरून निघणार नाही कधी आयुष्यात। बाबा, काय सांगाल की अजित पवार आणि बारामती असं एक वेगळं नातं होतं। बारामतीसाठी अजित पवार म्हणजे हक्काचा पोरगा।
आज त्यांना अंत्यविधी देण्याची वेळ आलेली आहे. काय भावना तुमच्या? मी रात्री पुण्याहून आलो 12:30 वाजता. काल दादांचा 8:45ला हे असं कळल्यानंतर काल दिवसभर टी व्ही लावून बसलो होतो. पण रात्री 12:30च्या एकट्या टायमाला एसटी धरून स्टँडवर आलो 2 वाजता. रात्री 2 वाजता तुम्ही बारामती? हां, 2 वाजता आलो. मग स्टँडवरच बसलो कुशाल काकडत तिथं. आणि मग उजाडताना 5 वाजता इथं चालत आलो. आणि चालत आल्यानंतर मग हे दादाचं कळल्यानंतर दादा मोठं वाईट झालं. हे महाराष्ट्राला भरूनच निघणार नाही. हे असे दादा होते. गोरगरिबाकां शेतकऱ्याकरता लय दादा प्रेमळ होते एकदम. असं भरता येणार नाही, सांगता बी येणार नाही. एवढं बोलून दादांना श्रद्धांजली माझी अर्पण. अशी धन्यवाद. पुण्याचे पालकमंत्री असलेले दादा आज पुणे पोरकं झालं. हा ना, पोरकळच झाली एकदम. एकदम महाराष्ट्रच पोकळ झाल्यासारखं झालं. पुणेच नाही, महाराष्ट्र झाला पोकळ दादा म्हणून. असं त्यांना निरोप द्यावा लागतोय. हो, कसं बघताय वातावरण? की म्हणजे वातावरण वाईटच झालंय. सगळं वाईटच झाल्यासारखं. ह्याच्यात काहीच अर्थ राहिलेला नाही. दादासारखा नेता गेल्यानंतर महाराष्ट्रात काहीच राहिलेलं नाही. आता दादासारखा एखादा जन्माला येईल त्यावेळेला महाराष्ट्र सांगता येत नाही कसा होईल तो. पण आता सध्या तर नाही होणार. तुम्ही काय सांगाल की महाराष्ट्राचं राजकारण हे पवार कुटुंबियाशिवाय होत नाही. अशामध्ये उपमुख्यमंत्री पदावर असलेले, कामाचा दरारा असलेले दादा आज आपल्यामध्ये नाहीयेत. काय निशब्द आहे मॅडम. आज उद्ध्वस्त झाले पूर्ण महाराष्ट्र. आमची बारामती उद्ध्वस्त झाली दादाविना. म्हणजे विचारच करू शकत नाही आपण की दादाविना हे सर्व शक्य आहे. एवढा विकास गंगा आमची पूर्णपणे थांबलेली आहे. विकास पूर्ण खुंटलेला आहे आमचा. आणि हे जेव्हा ऐकलं तेव्हा आमच्या पायाखालची वाळू एकदम सरकली होती की काय हे झालं. आमच्या मनात डोक्यात कधी विचार नव्हता की दादांचं असं काय होईल. नक्कीच ही पोकळी आयुष्यभर भरून निघणार नाही. आमचा देव, आमचा विठ्ठल या जगातनी निघून गेला ह्याला विश्वास वाटत नाही. कारण यापुढे सुद्धा दादा राहणार आहेत. कारण हे काम दादांचं एवढं बारामतीमध्ये होतं की झालंय. तुम्ही पूर्ण बघताय, देशभर बघतोय दादांचं काम. आणि ते कामच दादांचं जिवंत ठेवणाऱ्या दादांना कायमस्वरूपी या पृथ्वी तलावर जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत दादा जिवंत राहणार. या कामस्वरूपी दादांचा उरूक एवढा होता. पहाटे 6 पासून त्यांचा दरबार भरायचा. नेहमी मी इथलाच आहे. मला कधी मी दादांना प्रत्यक्ष जाऊन भेटलो नाही कुठल्या कामासाठी. पण दादांनी एवढं भरभरून दिलं आपल्याला की आम्हाला त्यांच्यापर्यंत जायचीच वेळ येत नव्हती. कधीच नाही मॅडम. आयुष्यात असा माणूस होणे नाही. आमचा विठ्ठल गेलेला आहे इथून आणि आम्हाला पोरकं झाल्यासारखं वाटतं मॅडम. काय सांगाल तुम्ही की अजित पवार जे कामासाठी ओळखले जातात, म्हणजे त्यांच्या निधनानंतर सुद्धा त्यांच्या कामाचंच जे आहे तो उल्लेख वारंवार केला जातोय. मी आणि माझे 16 सहकारी, राजू घुगे आणखी बरेचसे सहकारी आहेत. 16 लोक आम्ही इथं आलोय. काल दुपारी 1 वाजता इथं पोहोचलोय. आमचे दादांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. ताई साहेब व्यक्तिशः आम्हाला ओळखतात. आणि मी गेल्या 3 महिन्यांपासून एक मुवमेंट हाती घेतली होती, ताई दादा साहेब एक व्हा. मी दादांना पत्र लिहिलं, साहेबांना दिलं, ताईंना दिलं. आणि 2 महिन्यापूर्वी दादांचा मला स्वतःहून फोन आला. म्हटले तुम्ही जे पत्र दिलं, ज्या भावना व्यक्त केल्यात, माझी पण तीच इच्छा आहे. पण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ द्या, आपण एकत्र यायच्यासाठी पावलं उचलू. आणि काल काळानं असा घात केला आहे आमचा. आमची मुंबईमध्ये मोठी पतसंस्था आहे, यशो मंदिर सहकारी पतसंस्था. 600 कोटीचा टर्नओव्हर आहे. तिथं मी संचालक आहे 20-25 वर्ष. सहकार क्षेत्र असो, शेती क्षेत्र असो, अनेक अशा वेगळ्या क्षेत्रामध्ये जे आहेत त्यांना खूप असा इंटरेस्ट असायचा, काम करायचं आहे. अशामध्ये दादा जे नॉन पॉलिटिकल म्हणजे राजकीय नाही पण सहकार क्षेत्रात त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात पण जी आहे बँकेतून केली होती. मग अशा वेळेस एक अराजकीय माणूस म्हणून कसे काम करायचे ते? दादा विकासाची दृष्टी असलेला आणि भविष्याचे दृष्टिकोन असलेला नेता होता. माणसांशी व्यक्तिगत संबंध ठेवणारा नेता होता. ते पक्षाचा कार्यकर्ता वगैरे ते सगळं ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा विकासाचं जे कोण काम घेऊन येईल ना त्याला ते जास्त महत्त्व द्यायचे. दादा कायम 99 पासून मी दादांच्या संपर्कात राहिलो. आणि आज दादा आमच्यात नाहीत.
हा फार मोठा काळानं आमच्यावर आघात केलेला आहे. मी माझ्या वतीनं आमची जी मुंबईतली मोठी पतसंस्था आहे यशो मंदिर सहकारी पतपेढी, त्या संस्थेच्या वतीनं सुद्धा दादांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही इथे आलेलो. तुम्ही काय सांगाल, दादांची आठवण म्हणजे तुमच्यासाठी काय आहे? अजित पवार हे नाव तुमच्यासाठी काय आहे? अजित दादा म्हणजे अशी आठवण आहे, रक्ताच्या नात्यापेक्षा दादा हे घरातले थोरले बंधू असल्यासारखं प्रत्येक महाराष्ट्रातल्या कुटुंबाला वाटत होते. दादा इतके प्रत्येकाच्या कुटुंबाची जबाबदारी स्वतःचं कुटुंब असल्यासारखं त्यांनी आतापर्यंत पेललेली. आणि जास्त करून आमच्या शिरूर तालुक्यामध्ये त्यांचं जास्त आमच्यावर प्रेम होतं शिरूरकरांकडं. आता मध्ये आमचं शिरूरवरून आलाय. हो शिरूरमध्ये, आणि शिरूरवर इतकं प्रेम होतं दादांसारखं शिरूरवर प्रेम कोणाचंच नव्हतं कुठल्याच नेत्याचं. आज त्यांना फक्त घोडगंगा आमचं चालू करायचं एवढं स्वप्न त्यांचं अधूर राहून गेलं. दादांना आमच्या शिरूरकरांतर्फे मांडवून फराडा गावच्या वतीनं त्यांना भावपूर्वक श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या आत्म्यास परमेश्वराने चिरकाल शांती देवो, पवार कुटुंबियांना यातून सावरण्याची सद्बुद्धी मिळो, हीच आमच्या मांडवणकरांकडून शुभेच्छा. तर तुम्ही काय सांगाल की तरुणांचे आवडते दादा असं दादांचं एक व्यक्तित्व होतं, अशामध्ये दादांचं काम कसं चालायचं, खास करून जेव्हा ते बारामतीमध्ये यायचे, कारण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांचं काम जे आहे ते सगळ्यांनीच बघितलं, बारामतीमध्ये असताना दादांचा स्वभाव कसा असेल? महाराष्ट्राच्या युवकांमध्ये युवकांबद्दल दादाची एक वेगळी आवड होती. युवकांचे दादा प्रेरणा होते. आमच्यासारख्या युवक राजकारणात येताना दादांना एक आदर्श म्हणून या राजकारणात आलेला आहे. आम्ही 750 किलोमीटर या ठिकाणी आलेलो आहे. आम्ही दादाचे कार्यकर्ते आणि दादाचे चाहते आहे. जसं समजलं की दादाची एक्झिट झाली, महाराष्ट्र पोरका झाला, आम्हाला सोडून दादा गेले, आम्हाला खूप यातना झाल्या आणि ही पोकळी भरून निघणारी नाही आहे. आम्ही रात्रीला 3 वाजता या ठिकाणी पोहोचलेलो आहे. आमची यथोचित इच्छा आहे की दादाच्या पार्थिवाचे दर्शन व्हावे किंवा दादाला आम्ही या ठिकाणी अभिवादन करायसाठी आलो आहे. दादांप्रती सांगायचं झालं तर खेळाडू वृत्ती असलेला एक वेगळा राजकीय नेता, असा नेता आजपर्यंत महाराष्ट्रात बहुत नेते झाले, होतील पण राजकारणात, पण हा नेता होणे नाही. होतील भाऊ, झाले तर भाऊ, पण अजितदादा समान नाही. भूत भविष्य दादाचं नाव, दादाची कीर्ती ही आमच्या युवकांच्या मनावर अधिराज्य निरंतर करत राहील, यात तीळ मात्र शंका नाही. आज महाराष्ट्राचा सुपुत्र, भारत मातेचा सुपुत्र अनंतात विलीन होत आहे, याचं अक्षरशः दुःख हे अवघ्या महाराष्ट्राला आहे आणि अख्ख्या युवक वर्गाला प्रेरणादायी असे दादा होते, एवढंच सांगू शकतो. कधी अजित दादांना भेटलं? दादांना भेटण्याचा योग 1-2दा आलाय आणि वाटलं तेव्हा स्वभाव काय प्रत्यक्षात भेटलं, म्हणजे एक आपण टीव्हीवर बघतो, स्टेजवर बघतो, आणि प्रत्यक्षात भेटल्यावर काय होतं? आम्ही अमरावतीला असताना दादा लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते माननीय खासदार नवनीताई राणा यांच्या. त्यावेळेस दादांनी बोलताना अक्षरशः युवकांसाठी आणि दादाच्या मनात जे क्रेज होती युवकांबद्दल किंवा विकासाबद्दल, ती ज्या क्षणी दादाला प्रत्यक्षात जवळून पाहिल्यावर भेटल्यावर एक राजबिंड व्यक्तिमत्व, जे राजकारणाला साजेस, विकासाला साजेस असं राजकीय व्यक्तिमत्व डोळ्यासमोर आल्यासारखं दादा होते. आणि आज दादा या ठिकाणून गेले आहेत. खूप मोठी पिळा या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्राला होत आहे. आई भवानी या सगळे शोक कळतून पवार कुटुंबाला, महाराष्ट्राला आणि दादांच्या प्रेमी वर्गाला काढो, एवढीच या ठिकाणी बोलू शकतो आणि संवेदना व्यक्त करतो. काय सांगाल की तुम्ही तरुण आहात, दादांचा असं कुठला सद्गुण होता, कुठला गुण होता जो तुम्हाला जास्त आवडायचा? जास्त काही ना बोलताना एवढं सांगेन, जब तक सूरत चांद रहेगा दादा तेरा नाम रहेगा, मन सुन्न करणारी घटना या ठिकाणी घडलेली आहे. आणि आज आमचा देव आम्हाला सोडून गेलेला आहे. तुमच्या डोळ्यात अश्रू येत आहे. दादांना कधी भेटला होता? जेव्हा त्यांची भाषणं वगैरे ऐकायची तेव्हा काय वाटायचं? कडक स्वभावाचे, रुअफदार स्वभावाचे? दादांची भेट वगैरे तर झाली नाही, पण एक कॉलवर दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या होत्या. काय बोलले तेव्हा ते? दादाला मी नाव सांगितलं होतं, माझं नाव गोपाल बराटे, तर दादा म्हणे बराटे बोला. मग मी शुभेच्छा दिल्या. नंतर दादा बोलले की थँक्यू, धन्यवाद, कधी आलं ते भेट म्हणे, असं बोलले होते ते तेव्हा. काय सांगाल की त्यांचं व्यक्तिमत्व, म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री, 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले, सत्तेमध्ये असलेले आहे, आणि त्यांनी तुमचं जे आहे ते तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही त्यांना फोन केला आणि त्यांनी फोन रिसीव्ह केला, काय होतं तेव्हा भावना? मी तेव्हा त्यांना कॉल केला होता, वाढदिवसाच्या 1 दिवसाच्या अगोदर केला होता. तेव्हा ते प्रवासात होते. त्यांनी हे पण सांगितलं होतं की मी केव्हाही कॉल घेत नाही, फक्त गाडीमध्ये असला तेव्हा कॉल घेतो, असं ते तेव्हा बोलले होते. की अगदी ज्या कार्यकर्त्यांना दादा प्रत्यक्षात भेटले पण नव्हते, त्याही कार्यकर्त्यांचा अगदी सहजपणे जे ते कॉल घ्यायचे. अजून आपण बोलणार आहोत. काय सांगाल बाबा, तुम्हाला काही भावना मांडायच्या? मला लॉकडाऊन मध्ये मला पॅरलेस झाला होता, तर माझ्या मुलीला एक बँकेने ह्याच्या आपला कर्ज दिलेलं होतं बँकेने 30,000. तर आम्ही ती 30,000 फेडून गेलेलोय, तरी त्या बँकेने मला 2 नोटीस पाठवलेल्या होती, 1.5 लाख रुपये भरा म्हणून सने.
आता मला पॅरलेस झालेला आहे, मी कसा भरू शकतोय? तर एवढ्यासाठीच मला दादा असते तर मग एवढी सांगायची सुद्धा गरज नव्हती, पण आता मीडियाला सांगायची मला गरज आली, तर मला एवढं त्यांनी माफ करावं. मला पॅरलेस झालेलं आहे एवढं नाही. की इथे जे आहेत दादाच्या अगदी शेवटी पण सुद्धा जे आहे ते काही त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे समर्थक आहेत, त्यांचा कामाचा आवाकाच इतका मोठा होता की अजित पवार हे असते तर आम्हाला आणखीन मदत झाली असती. अशाच भावना अगदी त्यांच्या अंत्यसंस्काराला पोहोचलेले जे त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे समर्थक आहेत, एक त्यांचे फॅन आहेत आपण असं म्हणू शकतो. आणि या संदर्भामध्ये आता माहिती जाणून घेऊयात. माझा सहकारी रोहन कदम सध्या आपल्यासोबत जोडला गेलेला आहे. रोहन, सध्या तू आत्ता कुठे आहेस आणि अजित पवारांचं पार्थिव यायला किती वेळ आहे अजून? सिद्धेश, आपण जी दृश्य पाहतोय, मी आता ज्या वाहनामध्ये आहे ज्याच वाहनामधून अजित पवारांची अंत्ययात्रा अगदी काही मिनिटांमध्ये सुरू होणार आहे. अजित पवारांचा हा भला मोठा फोटो जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि अतिशय वेदनादायी हे सगळं दृश्य आहे. ही रथ जो आहे तो अजित पवारांच्या या अंत्ययात्रेसाठी सजवलेला आहे. अगदी फुलांची आरास आपण पाहतोय आणि हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आता जमायला सुरुवात झालेली आहे. या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अजित पवारांना आदरांजली, श्रद्धांजली वाहिली जाते आणि आकर्षक असा हा संपूर्ण फोटो अजित पवारांचा, हसतानाचा फोटो, कारण का हसतमुख अजित पवार आपण अनेकदा पाहिलेले आहेत. अजित पवार जरी रागवले असले, चिडले असले तरी अनेकदा अजित पवारांचं स्मितहास्य जे आहे ते भारावून टाकायचं. अनेकांना हे हास्य पाहण्याची इच्छा व्हायची, त्यामुळेच अनेक जण या फोटोचे चाहते होते आणि तोच फोटो जो आहे तो अजित पवारांचा या वाहनावरती लावलेला आहे. अजित पवारांची जी रथयात्रा ज्या वाहनातून निघणार आहे त्या वाहनासोबत फोटो काढतायत. अजित पवारांना शेवटची आदरांजली जी आहे ती दिली जाते. अजित पवारांचं पार्थिव आता अगदी काही मिनिटांमध्ये बारामतीच्या जवळ असणार त्यांचं काटेवाडी जे गाव आहे त्या काटेवाडी गावामध्ये हे पार्थिव पोचत आहे. त्या ठिकाणाहून त्यांना आदरांजली जी आहे ती दिली जाणार आहे. त्यांच्या माध्यमातून जे आहे ते प्रेम व्यक्त केलं जातं आहे आणि या सगळ्याच्या माध्यमातून अजित पवारांना शेवटची आदरांजली दिली जाणार आहे. बारामतीच्या मुख्य अशा गदिमा चौकातून ही अंत्ययात्रा सुरू केली जाणार असल्याची माहिती मिळते. काटेवाडीतून पुन्हा एकदा या रथयात्रेमध्ये अजित पवारांचं पार्थिव ठेवलं जाईल आणि गदिमा सभागृहापासून विद्याप्रतिष्ठानचा जो चौक आहे, विद्याप्रतिष्ठानची जी संकुल आहे त्या संकुलामध्ये अजित पवारांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होणार आहे. त्यापूर्वी फुलांची आरास करून अजित पवारांचा अखेरचा निरोप बारामतीतील शहरवासीय घेणार आहेत आणि त्यासाठी हा ट्रक जो आहे, हे वाहन जे आहे ते सजवण्यात आलेलं आहे आणि हे वाहन अगदी बारामतीच्या मध्यवर्ती भागातून जाईल आणि अजित पवारांना ज्या पद्धतीने बारामतीकरांनी इतके दशकं प्रेम केलं, अजित पवारांवरती इतके दशकं मोठ्या प्रमाणामध्ये चाहते जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत ते अजित पवारांनी घडवलेले होते. कारण का बारामती असेल, पुणे जिल्हा असेल, ग्रामीण भाग असेल, या ग्रामीण भागातील मग ते शेतकरी चळवळ असेल किंवा संघटना असतील विविध, त्याचबरोबर सहकारी संस्था असतील, दूध डेअरी असतील, पतसंस्था असतील, सहकारामध्ये मोठं काम असेल, या सगळ्यांमध्ये नेतृत्वांना संधी अजित पवारांनी अगदी सामान्य घरातल्या कार्यकर्त्यांना दिलेली आहे. यातून अनेक नेते घडले, यातून आमदार घडले, यातून मंत्री घडले. हे सगळेजण जे आहेत ते सध्या बारामतीमध्ये पोहोचत आहेत. त्यांच्याकडून आदरांजली जी आहे ती अजित पवारांना दिली जाते, त्यांच्याकडून श्रद्धांजली जी आहे ती वाहिली जाणार आहे. त्यामुळे ही वाहन जे आहे ते सध्याच्या घडीला अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी बारामतीच्या गदिमा सभागृहाच्या चौकामध्ये या ठिकाणी फुलांची आरास करून सजवलेलं पाहायला मिळते आणि अखेरचा निरोप आपल्या लाडक्या नेत्याला चांगल्या पद्धतीने देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कारण ज्या पद्धतीने अनाकलने अशी घटना घडली आणि कुणालाही विश्वास बसणार नाही अशा पद्धतीने अजित पवारांनी एक्झिट घेतली. कारण का अगदी वेळेचे पक्के असणारे दादा, वेळेमध्ये उपस्थित असणारे दादा अशा अवेळी पद्धतीने एक्झिट घेतील हे कोणालाच वाटलं नव्हतं. त्यामुळे अजित पवारांवरती अशी सगळी संकट ओढवल्यानंतर, अजित पवारांचा या सगळ्या घटनेमध्ये मृत्यू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये दुःख जे आहे ते निर्माण केलं जातं आहे.
कार्यकर्त्यांकडून अनेकदा सांगितलं जातं की शेवटची ओळख देखील दादांचं घड्याळच ठरली. अगदी ज्या पद्धतीने हा अपघात झाला त्यावेळेस कोणाचा मृतदेह आहे तो समजत नव्हता, त्यावेळेस हातामधल्या घड्याळावरून दादा हे आहेत असं ओळखलं गेलं, असं देखील कार्यकर्त्यांकडून, इथल्या जवळच्या नेत्यांकडून, निकटवर्त्यांकडून सांगितलं जातं आहे. त्यामुळे या देखील आठवणी आता इथून पुढच्या आयुष्यभर दादांच्या सोबत असणार आहेत, कार्यकर्त्यांचं प्रेम असणार आहे. आपण पुन्हा एकदा हा फोटो पाहूयात. अतिशय आकर्षक पद्धतीचा हा फोटो, स्मितहास्य असणारा हा फोटो, आणि या फोटोच्या माध्यमातून बारामती शहरभरातून अजितदादांचं पार्थिव जे आहे ते बारामतीच्या मध्यवर्ती भागातून जाईल. बारामतीच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या सगळ्या नागरिकांकडून अजितदादांवरती फुलांचा वर्षाव केला जाईल. अखेरचा निरोप अजित पवारांना दिला जाईल. विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये साधारणतः 11:30 पावणे 12च्या सुमारास अजित पवारांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जातील. हे अंत्यसंस्कारासाठी महाराष्ट्राचे सगळे जवळपास मंत्री असतील, केंद्रातील अनेक मंत्री असतील, केंद्रीय गृहमंत्री स्वतः अमित शहा बारामतीमध्ये पोहोचत आहेत ते असतील, त्याचबरोबर ती काही राज्यांचे मुख्यमंत्री असतील, तिथले काही मंत्री असतील, आणि अजित पवारांचा सहवास ज्या ज्या नागरिकांना लाभला, ज्या ज्या नागरिकांनी आत्तापर्यंत अजित पवारांना अनुभवलं, अजित पवारांना भेटले, ते सगळेजण अजित पवारांच्या अखेरच्या दर्शनासाठी आता बारामतीमध्ये येत आहेत. त्यामुळे साधारणतः 1 लाखाहून अधिकची गर्दी होऊ शकते. अशा प्रकारचं नियोजन प्रशासनाच्या वतीने जे आहे ते बारामतीमध्ये केलं जातं आहे. बारामतीमध्ये विविध ठिकाणी जे आहे ते पोलिसांची मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त केला जातो आहे. ज्या भागातून ही संपूर्ण या रथातून अंत्ययात्रा निघणार आहे त्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो ठेवला जातो आहे, आणि त्या बंदोबस्तामध्ये अजित पवारांना अखेरचा निरोप जो आहे तो दिला जाणार आहे. आपण हे सगळा हा वाहन पाहतोय, अगदी फुलांच्या आरास असणारा हा संपूर्ण वाहन आहे, आणि या आरास असणाऱ्या फुलांच्या वाहनातून अजित पवारांचं पार्थिव बारामती शहराच्या मध्यवर्ती भागातून जाईल आणि अजित पवारांना अखेरचा निरोप दिला जाईल. काल देखील आपण पाहिलं की विद्याप्रतिष्ठानच्या संकुलामध्ये मोठी गर्दी जी आहे ती झालेली होती. अगदी अहिल्यादेवी मेडिकल कॉलेज परिसरामध्ये सकाळपासून ज्या ठिकाणी अजित पवारांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी देखील मोठी गर्दी जी आहे ती झालेली होती, आणि त्यामुळेच आजच्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होऊ शकते, आणि या गर्दीचं नियोजन करण्यासाठी देखील सगळ्यांनी जी आहेत ती पावले उचललेली पाहायला मिळत आहेत. आणि अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी आता हा रथ या ठिकाणी सजलेला आहे, आणि थोड्याच वेळामध्ये अजित पवार देखील त्यांचं पार्थिव देखील या ठिकाणी आणण्यात येईल, आणि या संपूर्ण या रथाच्या माध्यमातून अंत्ययात्रेला जी आहे ती सुरुवात होईल. सिद्धेश. नक्कीच रोहन, अतिशय दुःखाचा डोंगर सध्या प्रत्येक महाराष्ट्रवासियांवरती कोसळलेला आहे. जसं तू आता उल्लेख केलास की काटेवाडीपासून या अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. विद्याप्रतिष्ठानपर्यंत पोहोचण्यासाठी साधारण किती वेळ लागू शकतो? कारण 11 वाजण्याची वेळ दिलेली आहे. मग काटेवाडीमध्ये किती वेळ अजितदादांचं पार्थिव ठेवलं जाईल, आणि तिथून मग पुढे किती वेळामध्ये हे मार्गस्थ होईल, काय माहिती? साधारणतः 5-5.5 किलोमीटरचं अंतर जे आहे ते काटेवाडी ते विद्याप्रतिष्ठानचं आहे. खरं तर आत्ता गाडी जी आहे ती कुठं न थांबता अंत्यदर्शनासाठी गर्दी जरी असली तरी गाडी थेट काटेवाडीच्या दिशेने गेलेली आहे, परंतु काटेवाडीतून निघताना मात्र सगळ्यांना अंत्यदर्शन करता येईल अशा प्रकारची सोयीसुविधा जी आहे ती करण्यात आलेली आहे. आपण पाहतोय की नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जमत आहेत. या ठिकाणी नागरिकांच्या माध्यमातून आदरांजली जी आहे ती अजित पवारांना दिली जाते. अजित पवारांच्या अजित पवारांवरती प्रेम करणारे सगळेजण जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये त्या संपूर्ण ठिकाणी गर्दी करू शकतात. त्यांची गर्दी या संपूर्ण परिसरामध्ये होऊ शकते हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळेच सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन जे आहे ते केलं जातं आहे, आणि त्या अजितदादांच्या फोटोसोबत फोटो जो आहे तो काढला जातो आहे. आदरांजली जी आहे ती यांच्या माध्यमातून दिली जाते, आणि यासाठी मोठी गर्दी होऊ शकते. त्यामुळे साधारणतः अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते काटेवाडीमध्ये साधारणतः 2.5 ते 3 तास ठेवण्यात येईल, आणि त्यानंतर जे आहे ते पार्थिव अंत्यदर्शनासाठी या रथातून जे आहे ते शहरातील मध्यवर्ती भागातून विद्याप्रतिष्ठानकडे जे आहे ते जाईल. त्यासाठी साधारणतः एक 40-45 मिनटं लागतील, आणि त्यानंतर तिथे काही वेळ अंत्यदर्शन काही मान्यवर घेतील, आणि ते अंत्यदर्शन झाल्यानंतर अजित पवारांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार जे आहेत
ते केले जाणार आहे. त्यामुळे साधारणतः 12 वाजेपर्यंत हे संपूर्ण अंत्यदर्शनाचा कार्यक्रम जो आहे, विधी जो आहे तो पार पडेल अशा प्रकारची शक्यता आहे. जर का गर्दी वाढली, जर का गर्दीच्या माध्यमातून अंत्ययात्रा जर का काही काळ आणखी चालली गेली तर मात्र एक अर्धा पाऊण तास इकडे तिकडे होऊ शकतो. अशा प्रकारची नियोजन जे आहे ते केलेलं आहे. परंतु साधारणतः 12:30पर्यंत अंत्यदर्शन होईल अशी अपेक्षा आहे, अंत्यविधी होईल अशी अपेक्षा आहे. रोहन, तुझ्या आजूबाजूला काही कार्यकर्ते सुद्धा मला दिसत आहेत, त्यांच्याशी काही बातचीत करू शकतोस का तू, त्यांच्या भावना सुद्धा जाणून घ्यायला? नक्कीच, कारण का अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे जण जे आहेत ते अंत्यदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. आपल्यासोबत काही दादांसोबतची कुठली ओळख तुम्हाला आता प्रकर्षाने जाणवते? तुम्ही कुठून आलाय आणि काय ओळख? आम्ही नांदेडून आलोत. आम्ही काल म्हणजे रात्रीच निघालो इथं. रात्री 1-2 वाजता पोहोचलो इथं. आता आम्ही अंत्यविधीसाठी आलो इथं की अंत्यविधीचं म्हणजे काहीतरी निघायला वाटते ना इथे दादाच्या. तुमच्या काय आठवणी तुम्हाला दादांच्या अशा वेळी जाणवत आहेत? दादाच्या आठवणी अशा आहेत की काढायच्या अशा म्हणजे की काय हृदयाला लागायसारख्या काही आठवणी अशा म्हणजे लागायच्यासारख्या आहेत. तुम्ही कुठून आलेला आहात? आम्ही वसमत, हिंगोली जिल्हा या ठिकाणाला आलेलो आहोत आम्ही. काय आठवणी जाणवत आहेत? कारण का अशा पद्धतीने दादांनी एक्झिट घेतली. दादाच्या अशा काही भरपूर आठवणी आहेत. दादाला मी जवळपास 90पासून ओळखतो. मी अगोदर शहर अभियंता होतो आणि नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला तिकीट दिलं होतं. नव्यानं रिटायर झाल्यामुळं सेवा करण्याची संधी दिली आणि खरंच वसमत शहरासाठी दादा एकदा आले होते. दादाने एका ठिकाणी रस्त्याचं काम पाहिलं आणि त्यांनी लगेच त्या ठिकाणी 25 लाख रुपये दादाने नगर परिषदला दिले होते. दादाचं एक मायक्रो प्लॅनिंग आणि शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत आणि पदाधिकारी तर व्यतिरिक्त अधिकाऱ्यावर सुद्धा ते जीवापाड प्रेम करत होते. त्यांच्याबद्दल बोलायला गेलं तर खूप काही. ही उणीव कदाचित प्रशासनामध्ये होतात, कारण का सातत्याने सांगितलं तर दादांची प्रशासनावरती पकड होते. 100% ते स्किल काय होतं, ते कौशल्य काय होतं दादांकडे? कौशल्य म्हणजे त्यांचं कामाचं नियोजन, पुन्हा त्या कर्मचाऱ्याच्या काही अडचणी असतील कुठल्या प्रोजेक्टमध्ये किंवा काही असेल तर मायक्रो प्लॅनिंग होती त्यांची आणि ते समजून घेत होते. अधिकाऱ्याला जसं पदाधिकाऱ्याला समजून घेते तसंच अधिकाऱ्याला पण ते समजून घेत होते. बारकावे ज्या पद्धतीने प्रशासनामध्ये कागदोपत्री बारकावे असतात त्याचं ज्ञान भरभक्कम होतं भरपूर प्रमाणात. ते गाड्या अभ्यासक होते. खरं तर वित्त विभाग चालवणं, नियोजन विभाग चालवणं हे खरे फार मोठं काम आहे आणि सर्वात महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे ते. आपण समजतो की इतर डिपार्टमेंटपेक्षा जे की उत्पन्न आणि खर्च याचा जे ताळमेळ बसवायचा आहे तो एक महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्राचा जो कणा म्हणतात जे आर्थिक विकासाचा आणि नियोजनाचा, हा एक मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केलेलं आहे आणि ही उणीव कदापि मला वाटत नाही की भरून निघाल. महाराष्ट्र हा पोरका झालेला आहे. आमचा हिंगोली जिल्हा, वसमत शहर तर निश्चितच पूर्ण शहर काल कडेकोट बंद होतं. प्रत्येक घराघरामध्ये अश्रू हे होतं, ते लोकांच्या डोळ्यातून वाहत होते आणि दादाची एवढी उणीव हे